म्हणजेच यांचा उच्चार हा स्वरांसारखा होतो, त्याच्यामुळे याला काय म्हटलं जात असतं, अर्धस्वर असं म्हटलं जात असतं. मग याच कॉन्सेप्टवरती इथं यनादेश आणि संप्रासारण हे तुम्हाला समजून येईल. आता यनादेश म्हणजे काय तेव्हा लक्षात घ्यायचं आहे, किंवा संप्रासारण म्हणजे काय, की जेव्हा लक्षात घ्यायचं आहे की य म्हणजे ही व्यंजन यरलव जे असणारे या व्यंजनांची जागा जेव्हा हे स्वर घेतील, या व्यंजनाच्या जागी जेव्हा हे स्वर येतील तेव्हा त्याला म्हटलं जात असतं या ठिकाणी संप्रसारण. तर यालाच म्हटलं जात असतं इथं संप्रसारण. तर संप्रसारणची व्याख्या या अशा पद्धतीने असते, लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा य च्या जागी ई किंवा ई येईल, र च्या जागी जेव्हा रू येतो, ल च्या जागी जेव्हा लू घेतला जात असतो आणि व ची जागा जेव्हा ऊ घेतो तेव्हा त्याला म्हटलं जात असतं इथं संप्रसारण. आणि संप्रसारण ही कॉन्सेप्ट, संप्रसारणचं उदाहरण जर द्यायचं झालं तर गाई हा जो शब्द असणार आहे हे संप्रसारणचं उदाहरण आहे. कारण गायीमध्ये य चा उच्चार येतो पण याच्या जागी काय ना या ठिकाणी ई घेतला गेला, म्हणजे हे जे उदाहरण असणार आहे हे संप्रसारणचं उदाहरण आहे. त्याच पद्धतीनं नवरात्र हा जो शब्द असणार आहे या ठिकाणी इथं नवरात्र असा घेतला जात असतो, म्हणजेच या ठिकाणी नवरात्रमध्ये व येतो आणि व च्या जागी काय आलेला आहे या ठिकाणी ऊ आला, म्हणजेच हे उदाहरण जे असणार आहे हे संप्रसारणचे उदाहरण आहे. म्हणजे संप्रसारण हे समजून घ्या अगोदर काय असणार आहे, तर या अर्धस्वरांच्या जागी जेव्हा हे स्वर येतात त्यावेळेस त्याला म्हटलं जात असतं संप्रसारण. म्हणजे य ची जागी ई घेतल्या जाईल, र ची जागा रू घेईल, ल ची जागा लू घेईल आणि व ची जागा जेव्हा ऊ घेईल तेव्हा त्याला म्हटलं जात असतं संप्रसारण. आणि याच्याच उलट जायचंय, याच्या उलट जायचं म्हणजे आता इथं लक्षात घ्यायचंय जेव्हा या ठिकाणी इथं या स्वरांची जागा हे अर्धस्वर जेव्हा घेतात, म्हणजे इथं ई च्या जागी ई येणार, य येणार, रू ची जागा र घेणार, लू ची जागा ल घेणार आणि ऊ ची जागा जेव्हा व घेतो तेव्हा याला म्हटलं जात असतं या ठिकाणी आता यनादेश. तर यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी आता यनादेश, आणि हेच यनादेश संधी असणार आहे. मग आता यनादेश संधीमध्ये काय होणार आहे की जेव्हा हे स्वर येतील आणि या स्वरांच्या पुढे कोणताही विजातीय स्वर येऊ द्या तर या स्वरांची जागा कोण घेतात, अनुक्रमे हे अर्धस्वर घेत असतात. म्हणजे ई ची जागा जेव्हा य घेतो, रू ची जागा जेव्हा र घेतो, ल ची जागा लू ची जागा जेव्हा ल घेतो, ऊ ची जागा जेव्हा ऊ घेतो तेव्हा यालाच म्हटलं जात असतं इथं यनादेश. आणि यनादेश संधीचे जे काही उदाहरणं असणार आहेत ते या संधीच्या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इथं बघायचे. आता संप्रसारण आणि यनादेश म्हणजे काय या दोन्ही मधला फरक तुम्हाला समजला असणार या ठिकाणी. जेव्हा या ठिकाणी य ची जागा म्हणजे या अर्धस्वरांची जागा जेव्हा हे स्वर घेतील त्याला म्हणायचं आहे संप्रसारण. संप्रसारणचे उदाहरणं हे